केंद्र सरकारने काल अचानक कांद्याला निर्यात बंदी केलेली आहे। मधल्या काळामध्ये डिसेंबर अखेरपर्यंत 40% निर्यातीवर एक्सपोर्ट ड्यूटी बसवलेली होती। आता कहर करून केंद्र सरकारने कांद्यावर पूर्ण निर्यात बंदी केलेली आहे। म्हणजे महाराष्ट्रातल्या कांद्या उत्पादकांचं पेकाट मोडण्याचं काम केंद्र सरकारच्या धोरणातून आज चालू आहे आणि महाराष्ट्र सरकार त्याबद्दल कोणतीही कृती करत नाही। महाराष्ट्र सरकारने ताबडतोबीने केंद्राशी संपर्क साधून ही कांदा निर्यात बंदी रद्द करावी अशी मागणी सभागृहात आम्ही आज केलेली आहे। सर्व विरोधी पक्षांनी ही मागणी करत असताना केंद्र सरकारच्याकडून या निर्यात बंदी उठवण्यासाठी ताबडतोब राज्य सरकारने प्रयत्न केले पाहिजेत। त्याचबरोबर केंद्र सरकारने आणखीन एक वेगळा निर्णय काल घेतला, तो म्हणजे राज्यातल्या ऊस उत्पादकांना गेले 3-4 वर्ष इन्सेंटिव्ह देऊन डिस्टलरी उभा करण्यासाठी सांगितली। सगळ्यांनी इथेनॉलचे शेकडो कोटी रुपये खर्च करून प्लांट उभे केले आणि त्यासाठी 3 स्तराचे दर सी मोलॅसिसवर, बी हेवीवर आणि सिरपवर म्हणजे ज्यूसवर जे इथेनॉल काढतील त्याला 3 वेगवेगळ्या प्रकारचे दर देऊन इन्सेंटिव्ह दिले आणि काल अचानकपणाने हे सगळं रद्द करण्याचा निर्णय केला। फक्त सी मोलॅसिसवर इथेनॉल करण्याच्यासाठीच आता परवानगी आहे। बी हेवीवर जे करतात त्यासाठी सकाळी झालेला निर्णय दुपारी थोडा मॉडिफाय केंद्र सरकारने केला आणि सांगितलं की बी हेवीचं जे आधीची कमिटमेंट आहे ती आम्ही पूर्ण करू आणि सिरपवरून ज्यांनी इथेनॉल करायचं ठरवलेलं आहे त्यांना तर पूर्णपणाने त्यांनी रद्द केलं। महाराष्ट्रात आणि देशामध्ये असे अनेक कारखाने आहेत ऊस उत्पादकांचे सहकारी कारखाने की ज्यांनी डिस्टिलरीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत। केंद्र सरकारने पुढाकार घेऊन त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे आणि आज दुर्दैवाने अचानक यू टर्न मारून राज्यात आणि देशामध्ये साखर पुरेशी असताना साखर उत्पादक ऊस उत्पादकाला साखरेच्या माध्यमातून दिलासा बऱ्यापैकी दर असताना मिळत असताना देखील या इथेनॉलवर बंदी करण्याचं, ज्यूस टू इथेनॉलला या रूटला बंदी करण्याचं काम केंद्र सरकार करते। स्वतःच धोरणं जाहीर करायची, देशात गुंतवणूक करायला लावायची, त्यांना इन्सेंटिव्हच्या योजना आखायच्या आणि अचानक एक दिवशी साखरेच्या किमती जरा वाढतायत का काय या भीतीनं पूर्णपणाने साखरेला बंदी, कांद्याच्या किमती वाढत असतील तर कांद्याला बंदी, कापसाच्या किमती वाढत असतील तर त्याच्यावरही आणखीन काही। आज केळी आणि द्राक्ष ही बांगलादेशला जातात, बांगलादेशने आयात कर बसवलेला आहे। त्याविषयी केंद्र सरकार आणि भारत, आपण एवढा मोठा देश आहे, आपला बांगलादेशवर प्रभाव पडू शकत नाही। बांगलादेशी निगोशिएट करून आपण त्यांची केळीवरची, द्राक्षावरच्या इम्पोर्ट ड्युटी कमी करू शकत नाही। संत्र्याच्यासाठी देखील हीच परिस्थिती आहे, संत्र्यावर देखील इम्पोर्ट ड्युटी केली आहे। आता संत्र्याचा सीझन संपत आला त्यावेळी राज्य सरकारमधले प्रमुख म्हणतात की आम्ही संत्र्याच्यासाठी निर्यात तिथं आयात शुल्क ज्यांनी लावलेलं आहे त्यातला काही भाग आम्ही उचलू, पण आता ज्यांना शक्य होतं त्यांनी केलं आणि आता पूर्णपणाने संत्र्याचं सीझन संपत आलेलं आहे आणि म्हणून राज्य सरकारचे शेतकऱ्यांच्या निर्यातीबद्दलच्या धोरणात आडकाठी घालणारं धोरण केंद्र सरकारचं आहे। राज्य सरकार त्या बाबतीत काही आवाज उठवत नाही। त्यामुळं ऊस उत्पादकांच्यावर अन्याय, कांदा उत्पादकांच्यावर मोठं संकट या केंद्र सरकारने आणलंय आणि आसमानमयी आत्ताच अवकाळी पावसाला कांदा उत्पादकांनी तोंड दिलेलं आहे। फार मोठ्या प्रचंड नुकसान कांदा उत्पादकाचं झालंय, संत्रा उत्पादकांचं झालंय, पण त्यासाठी कोणताही पुढचं पाऊल मदतीचं न येता आज त्यांच्यावर ही कुऱ्हाड धोरणात्मक आणण्याचं काम केंद्र सरकार करतंय आणि आमचं महाराष्ट्राचं सरकार त्या बाबतीत काही करत नाही। अवकाळी पावसाला मदत नाही, दुष्काळाला मदत नाही, पूर्णपणाने केंद्र सरकारच्या हो म्हणण्यात राज्य सरकारची ताकद आता खर्च होते आहे। राज्य सरकार आपल्या राज्यातल्या जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देऊ शकत नाही आणि म्हणून आज आम्ही अवकाळी पावसावर ताबडतोब चर्चा व्हावी म्हणून विधानसभेत मागणी केली। पण ही चर्चा होऊन न देणं याच्यातच मोठेपणा सत्तारूढ पक्षाकडून मानला गेला। ठीक आहे, आमची संख्या आज कमी आहे, पण कमी असली तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही मांडतोय, त्या प्रश्नांची व्याप्ती मोठी आहे
महाराष्ट्रातल्या प्रचंड सर्व भागात झालेल्या नुकसानीची चर्चा करण्यासाठी हे राज्य सरकार का टाळाटाळ करतंय हा खरा प्रश्न आहे आणि सरकार या चर्चेतून पळ काढतंय अशी आमची मत झालेलं आहे. सरकारकडे उत्तरं नाहीत. सरकारने घोषणा केल्या त्याचे पैसे दिलेले नाहीत. मागच्या अवकाळी पावसाचे मागे झालेले ज्या घोषणा आहेत त्यातली एकही घोषणा पूर्ण नाही. 50,000 रुपये रेग्युलर कर्ज भरणारा जो माणूस शेतकरी आहे त्याला 50,000 रुपयाचं अनुदान द्यायचं होतं, त्यातले पैसे कुणाला पोचलेले नाहीत. नुसत्या घोषणांचा सुकाळ आहे आणि कृतीचा दुष्काळ आहे. ही या परिस्थिती राज्य सरकारची आहे. माननीय जयंतराव पाटील यांनी इथेनॉलचा विषय सांगितला, कांद्याचा विषय सांगितला आणि शेतकऱ्याची एकंदरच स्थिती महाराष्ट्रातली अत्यंत गंभीर झालेली आहे. अतिवृष्टी, गारपीट यांनी तो हवालदिल झालेला आहे. त्याचं आर्थिकदृष्ट्या पूर्ण कंबरडं मोडलंय. ही अवस्था आजची झालेली आहे. परंतु सरकार काही करण्यास तयार नाही. ही वस्तुस्थिती काल फक्त फोटो सेशन त्यांनी केलं, यापेक्षा ज्यादा काही करण्यास तयार नाही ही वस्तुस्थिती त्यामध्ये दिसते आहे. याबरोबर एक महत्वाचा प्रश्न ज्यावेळेस सर्व शेतकरी अडचणीत महाराष्ट्रातला आहे त्याच वेळेस आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे तो दूध उत्पादकांचा. खरं तर एक वेळ अशी होती की आपल्याकडे दूध नव्हतं अशी परिस्थिती होती, परंतु या दूध उत्पादकांनी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नवीन काही संकरित गायी असतील याच्या माध्यमातून एक क्रांती, दुग्ध क्रांती केली असं म्हणलं तर वावगं ठरत नाही. मात्र त्यांचा शेवटी प्रत्येक लिटरला जे दुधाचा खर्च येतो, उत्पादन खर्च जो येतो तो इतका मोठा आहे, जवळजवळ 33-34 रुपये उत्पादन खर्च आहे. अशी परिस्थिती असताना आता 25 रुपयाला दूध त्याला विकावं लागतं. यामध्ये महत्वाची गोष्ट खाजगी जे काही आहेत दूध घेणारी ती मंडळी बऱ्याच वेळा पावडर जी असते ती परदेशामध्ये पाठवते, त्याच्यातून रेट बरे राहतात, स्थिर राहतात. ही वस्तुस्थिती आहे. परंतु दुधाचं एवढं मोठं उत्पादन आहे आणि त्यामध्ये खूप मोठा शेतकरी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, अनेक बेरोजगार लोक दुधाच्या व्यवसायात जातात आणि दुधाचं उत्पादन करतात. त्यामुळं महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला, इतर राज्यात दूध पाठवायला लागला आणि वेळोवेळी सरकार ज्यावेळेस अडचण येतो दुधाचा व्यवसाय त्यावेळेस पाठीशी उभं राहण्याची पद्धत आहे. कोरोनाच्या कालखंडामध्ये सुद्धा आघाडी सरकार हे पाठीशी उभं राहिलं, ते दूध खरेदी केलं, त्याची पावडर बनवली. आता एकंदर 25 रुपयावर ज्यावेळेस येतं तोट्यात येतं आणि शेवटी असं आहे की दुधाचं कष्टाचं काम खूप मोठं आहे. गायी जिवंत ठेवायच्या असतात, त्यांच्याकडून दूध काढायचं असतं, त्याच्याकरता काळजी घ्यायची असते, दूध पोहोचवायचं असतं. या कष्टाच्या व्यवसायात 25 रुपयापर्यंत खाली दर आल्यानंतर अद्यापही सरकारनं कोणतीही गोष्ट, कोणताही निर्णय घेतला नाही, मदतीचा निर्णय घेतला नाही. ही वस्तुस्थिती आहे. या उलट दुग्ध विकास मंत्री असं म्हटले की महाराष्ट्रातल्या दुधात भेसळ आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या दुधातली भेसळ म्हणजे दूध उत्पादकांना बदनाम करण्याचा कार्यक्रम त्यांचा चालला. पर्यायानं ग्राहकावर त्याचा परिणाम होतो. परराज्यातलं दूध ज्यादा खपतं आणि आपलं दुधाचं खप कमी होतो अशी अवस्था आहे. त्यामध्ये काही कायदे आहेत, नियम आहेत, त्या पद्धतीनं त्यांनी कारवाई करावी आणि कंट्रोल करावं. त्यांच्या हातातल्या गोष्टी आहे सरकारच्या. परंतु अशा पद्धतीनं बदनामी करण्याचं काम दूध उत्पादकांची ते करतायत. ही दुसरी बाजू आम्हाला दिसते आहे आणि म्हणून आमचं स्पष्ट मत आहे की यामध्ये काही राज्यांमध्ये दुधाला प्रत्येक लिटरला मदत केली, अनुदान दिलेलं आहे सरकारांनी. 5 रुपयापर्यंत अनुदान दिलेलं आहे कर्नाटक सरकारने, त्याचबरोबर आंध्र सरकारने मदत केलेली आहे. आपण सुद्धा त्यामध्ये मदत करावी किंवा पावडर निर्याती करता मदत करावी आणि दुधाचे भाव 34-35 रुपये मिळाले पाहिजे. या पद्धतीनं स्थिर कसे होतील याकरता शासनानं निर्णय घेणं आवश्यक आहे. परंतु दुर्दैवी हा विषय मांडत असताना परवानगी न देणं सभागृहात अशा गोष्टी घडल्यात. मीटिंग लावतो असं म्हटलेत, परंतु निर्णयाच्या बाबतीत आम्हाला काळजी वाटते. कारण पैसे एकंदर राज्याचीच आर्थिक व्यवस्था इतकी बिघडलेली आहे आता सध्या. परंतु आमची अपेक्षा आहे की ह्या दूध शेतकऱ्याच्या पाठीशी, दूध पाठीशी सरकारनं उभं राहिलं पाहिजे. महाराष्ट्रातील शेतकरी पिंपरी निर्माण नावाचं गाव आहे राहता तालुक्यात. त्या गावामध्ये मतदान विरोधात केलं म्हणून 2 दलित कुटुंबाला जबर मारहाण करण्यात आली. गुन्हा दाखल झालाय. अनेक दिवस झाले मात्र एकालाही ताब्यात घेण्यात आलं नाही. हे जे आरोप आहेत खूप छगन भुजबळांनी आता काही वेळापूर्वी इथे केलेत. मंत्री स्वतः या गोष्टीचा निषेध करतायत. मग प्रशासनावर बंधकच नाही. मला बारकावे त्यातले आता माहिती नाही. जरूर बारकावे मी माहिती करून घेईल. असं आहे की महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय अडचणीत आहे आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत असताना
या ठिकाणी विधानसभेमध्ये त्याची चर्चा झाली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी होती. आम्ही सरकारला विनंती केली, आम्ही अध्यक्षांना विनंती केली की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही चर्चा आज घडून आणा, आजच ही चर्चा झाली पाहिजे अशी मागणी केली. पण त्यानिमित्तानं सरकारसुद्धा या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही आणि विधानसभाच्या अध्यक्षांनी सुद्धा आम्हाला परवानगी दिली नाही. आज आपण पाहतो, आज विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे. विदर्भामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात कापूस होतो. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं आमचं जेव्हा 2 वर्षापूर्वी सरकार होतं तेव्हा 14,000 रुपयापर्यंत आम्ही कापसाला भाव दिला. मागच्या वर्षी या सरकारने कापसाला भाव दिला नाही. आता यावर्षी तर मागच्या वर्षीपेक्षा सुद्धा खराब परिस्थिती कापसाच्या बाबतीत आहे. यावर्षी कापसाला फक्त 7,000 रुपये भाव आहे. त्याच्यामुळे आमच्या सर्व पक्षांची मागणी आहे की कापसाला 14,000 रुपये भाव राज्य शासनाने दिला पाहिजे. नंबर 2, सोयाबीन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतं, सोयाबीनला सुद्धा भाव नाही. सोयाबीनचे जे हमी भाव राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने जाहीर केले ते फक्त 4,200 रुपये आहे. आणि मी आपल्याला आठवण करून देतो की 10 वर्षापूर्वी हेच आज जे देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत ते विरोधी पक्षनेते असताना आणि पाशा पटेल तेव्हा आमदार असताना या दोघांनी, देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी शेतकरी दिंडी काढली होती 10 वर्षापूर्वी 2013ला. आणि त्या शेतकरी दिंडीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेल यांनी मागणी केली होती 10 वर्षापूर्वी की सोयाबीनला 6,000 रुपये भाव द्या. आज 10 वर्षानंतर आम्ही मागणी करतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पण त्यांनी स्वतःची मागणी पूर्ण केली नाही. आज ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी या बाबतीत, कापसाच्या बाबतीत, सोयाबीनच्या बाबतीत, धानाच्या बाबतीत, या सर्व बाबतीत कृषी मालाला कशा पद्धतीने चांगला भाव मिळेल या पद्धतीनं त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे आमची मागणी आहे की कापसाला 14,000 रुपये, सोयाबीनला 8,000 रुपये भाव दिला पाहिजे आणि त्याचबरोबर धानाचा सुद्धा बोनस लवकरात लवकर जाहीर केला पाहिजे. प्रामुख्याने आमचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब आत्ता जसं बोलले, मी एकाच मुद्द्यावर अधिक जास्त महत्त्वाचं सांगू इच्छितो की केंद्र शासनाने इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम म्हणजे 50% व्याज आम्ही भरू आणि जे काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होणार आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा फक्त तुम्ही 5%च भरा, 95% आम्ही तुम्हाला कर्ज, ते पण विदाऊट कोलॅटरल्स, कुठलंही तारण न ठेवता आम्ही देऊ, अशा अनेक सवलती देऊन इथेनॉलचे प्लांट्स सुरू केले. आणि इथेनॉलच्या बाबतीत आत्ता जे मोठं ग्लोबल या ठिकाणी समिट झालं होतं ज्याचा एवढा देशभरामध्ये गाजावाजा केला, यामध्ये सुद्धा बायोफ्युएल्स असोसिएशनच्या माध्यमातून आपला देश कसा पुढे येतोय हे सगळं सांगण्याचं काम केलं. परंतु हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा आज दुर्दैवाने 100% U-टर्न घेण्याचं काम आज केंद्र शासनाने केलं आणि ज्यूस टू इथेनॉल किंवा सिरप टू इथेनॉल पूर्णपणे बंद करण्याचे आदेश अतिशय तातडीनं कालच्या तारखेतच दिलेले आहे. मी या निमित्ताने सांगू इच्छितो की कशासाठी केलं होतं, याचे 4 महत्त्वाचे कारण आहेत. पहिलं, आपण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे ग्रीन फ्युएल आहे त्यामुळे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. पेट्रोलच्या ऐवजी हे 20% आपण पेट्रोलमध्ये मिश्रित करतो आणि त्यामुळं प्रदूषण कमी होईल, हा त्यातला महत्त्वाचा भाग होता. दुसरं, शेतकऱ्यांना लिक्विडिटी म्हणजे त्या ठिकाणी कारखान्याला ताबडतोबीनं ऊस उत्पादकाला भाव देता येऊ शकेल आणि वेळेत पैसे चुकते करता येऊ शकतील, हा पण एक दृष्टिकोन होता. आणि त्यामुळं आज ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने, ह्या सगळ्याच गोष्टी अडचणीत आलेल्या आहेत. अनेक कारखाने हे त्यांच्या धोरणानुसार केंद्र शासनाच्या स्टँड अलोन डिस्टिलरी आहेत. स्टँड अलोन डिस्टिलरीचा अर्थ असा की फक्त ज्यूस काढायचा आणि ज्यूस पासून डायरेक्टली इथेनॉल बनवायचं. साखर बनवण्याची यंत्रसामुग्री ठेवलेलीच नाही, अशा स्वरूपाच्या सुद्धा अनेक कारखाने उभे राहिलेले आहेत. आज हे कारखाने एका दिवसात कालच्या नोटिफिकेशनमुळे बंद करावे लागले. मला वाटतं की तो कारखाना अत्यंत आर्थिक अडचणीत येईल, तिथला ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येईल. त्या कारखान्यासाठी नेमणूक केलेली तोडणी आणि वाहतूक यंत्रणा ती 100% ठप्प बसेल आणि या निमित्ताने संबंध ह्या सगळ्या गोष्टींवर खूप मोठा आघात होणार आहे. आणि म्हणूनच तातडीनं या संदर्भातला निर्णय बदलला पाहिजे
आणि जर गरज पडत असेल, साखरेचा भाव वाढत असेल तर साखर वेळेनुसार आयात करावी, अशा पद्धतीचं सुद्धा या निमित्ताने काम करता येऊ शकेल. वास्तविक साखर एक्सेस नाहीच. साखर या वर्षीचं उत्पादन सुद्धा 310 लाख टन होणार आहे. मागच्या वर्षीचा साधारण 40 लाख टनाचा अतिरिक्त साठा मागच्या वर्षीचा कॅरी फॉरवर्ड झालेला आहे. म्हणजे 3,50,000 टन साखर उत्पादन या वर्षी एकंदर उपलब्ध होणार आहे आणि त्यातलं जास्तीत जास्त 250 लाख एवढाच खऱ्या अर्थाने आपल्या कन्झम्पशनसाठी देशाच्या लागतो. आणि म्हणून कुठेही असा शिलकेचा अशा पद्धतीचा विषय नाहीये. जरी साधारणपणे 30 लाख 35 लाख टन साखरेचा आपण इथेनॉलमध्ये कन्वर्ट केलं तरी सुद्धा कुठलीच अडचण येणार नाही, अशी परिस्थिती असताना पॅनिक होऊन जे निर्णय घेतले जात आहेत, मला वाटतं ते अर्धवट माहितीच्या आधारावर घेतले जात आहेत आणि त्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत टाकण्याचं काम केंद्र सरकार करतंय. हा मुद्दा सुद्धा आम्ही या ठिकाणी मांडला. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे निर्णय घेतले जात असतील तर मला वाटतं महाराष्ट्राचा ऊस उत्पादक शेतकरी कधीही या गोष्टीला माफ करणार नाही, अशा पद्धतीची ही कृती निश्चित प्रकारे होणार आहे. आणि आज हेच सगळे मुद्दे, या ठिकाणी कापसाला भाव नाहीये, या ठिकाणी सोयाबीनला भाव नाहीये, जे भाव सध्याच्या सरकारमध्ये महत्वाच्या पदांवर असणारे जे लोक आहेत ते जे भाव मागत होते 8-8, 10-10 वर्षापूर्वी, ते भाव आज 10 वर्षांनी सुद्धा मिळत नाहीयेत. तरी सुद्धा या सरकारला कशाची गम नाही. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नावर मागच्या वर्षीचा अनुदान मिळालं नाही, या वर्षीचा जो आता अवकाळी पाऊस झालेला आहे त्याच्या बाबतीतले पंचनामे सुरू नाही, या सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी ज्यावेळी विरोधी पक्ष पुढाकार घेतोय तर त्यांचा तोंड दाबण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. माईक चालू केला जात नाही, विरोधी पक्ष नेत्याला बोलू दिलं जात नाही. आणि म्हणूनच हा सभात्याग करून आम्ही सगळेजण या ठिकाणी बाहेर आलेलो आहोत. मला असं वाटतं की जनतेने तरी या गोष्टीची सरकारच्या दृष्टिकोनातूनची ही निषेधार्ह जी गोष्ट आहे त्याची गांभीर्याने नोंद घ्यावी, अशी या निमित्ताने आम्हाला सगळ्यांना सांगतो. हे निश्चित प्रकारे एका महत्वाच्या पक्षाच्या नेत्यांनी जे पत्र दिलेलं आहे त्याच्या संदर्भात चौकशी झालीच पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. जी वस्तुस्थिती आहे ती लोकांच्या समोर आली पाहिजे, हीच मागणी आमची या निमित्ताने राहील. आणि अजून 2 आठवडे अधिवेशने निश्चित प्रकारे या सगळ्या संदर्भाने आम्ही जोरदार पद्धतीने या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही. मी म्हणतो ना की ज्या सगळ्यात महत्वाचं चौकशी तातडीनं व्हावी आणि चौकशी करून त्या ठिकाणी जी काही सत्यता आहे ती बाहेर काढा. मला असं वाटतं सरकारने जे आश्वासन तिथे येऊन आंदोलनकर्त्यांना दिलेलं होतं ते आश्वासन पाळलं पाहिजे, असं माझं या निमित्ताने म्हणणं आहे. गुन्हे वापस घेतले पाहिजे किंवा वापस घेऊ अशा पद्धतीचं आश्वासन त्या ठिकाणी येऊन दिलं असल्यामुळे मला वाटतं की त्याबाबतचा शब्द पाळण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे. जरूर लाठीचार्जची सत्यता तपासावी, परंतु त्या ठिकाणी आंदोलनकर्ते हे काही फार मोठ्या अशा स्वरूपाने सराईत गुन्हेगार आहेत अशातला भाग नाहीये. ते एका आरक्षणाच्या संदर्भात त्या ठिकाणी आंदोलन करत होते, त्यामुळे महिलांना सुद्धा खूप मोठ्या पद्धतीनं मारहाण त्या ठिकाणी झालेली आहे. मला असं वाटतं की जी सत्यता आहे ती तर जरूर पाहावी, तपासावी, परंतु आंदोलनकर्त्यांवरचे जे लाठीचार्जचे जे गुन्हे आहेत त्या संदर्भात आम्ही हे गुन्हे वापस घेऊ असा शब्द या राज्याच्या प्रमुखांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळे तो शब्द पाळावा अशी आमची त्या ठिकाणची विनंती.